कडून ड्रोन हल्ले केले गेले। तर पाकिस्तानला खुमखुमी भोवलेली आहे। धार्मिक स्थळांना टार्गेट करण्याचा पाकचा नापाक इरादा या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। राज्याच्या गुरुदासपूरमध्ये पाकच्या ड्रोन हल्ल्यामध्ये हे कुटुंब जखमी झाले। जळता ड्रोन खाली पडल्यामुळे घरामध्ये आग लागली। तर या ड्रोनचे अवशेष जे आहेत ते या ठिकाणी गोळा करण्यात आलेले आहेत। तर जखमी कुटुंबाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। पंजाबच्या गुरुदासपूर या ठिकाणचे हे दृश्य। तर जळता ड्रोन खाली पडला आणि त्यामुळे इथे आग लागली। गाडीला सुद्धा या ठिकाणी आग लागलेली आहे आपण पाहतोय आणि हे ड्रोनचे अवशेष या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे। पाकिस्तानकडून स्थानिकांना लक्ष्य केलं गेलेलं आहे। अनेकांच्या घरावर वाहनांवर देखील हल्ला करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। या गाडीवर हा ड्रोनचा हल्ला झालेला आहे। जळता ड्रोन पडलेला आहे। तर पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये पाकच्या ड्रोन हल्ल्यात एक कुटुंब जखमी झालेले आहे। 3 जणांचं हे कुटुंब जखमी झालेलं आहे। या जखमींना सध्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलेलं आहे। त्या पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतानं जशास तसं असं प्रत्युत्तर दिलेलं आहे। पंजाबच्या गुरुदासपूर या ठिकाणची ही दृश्य। जळता ड्रोन खाली पडल्यामुळे घराला आग लागली। यामध्ये हे कुटुंब जखमी झालेलं आहे। मात्र पंजाबचा हा जो सीमेकडचा जो भाग आहे त्या सगळ्याच ठिकाणी ब्लॅकआउट करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्याचबरोबर या सीमेवर पाकिस्तानचे ड्रोन मोठ्या प्रमाणामध्ये देखील दिसले होते जे नष्ट करण्यात आले आहेत। त्या फिरोजपूरमध्ये पाकच्या ड्रोन हल्ल्यामध्ये एक कुटुंब जखमी झालेलं आहे। तर गुरुदासपूर नंतर आता फिरोजपूरमध्ये देखील पाकच्या ड्रोन हल्ल्यात एक कुटुंब जखमी झालेलं आहे। तर फिरोजपूर या ठिकाणी पाकच्या ड्रोन हल्ल्यामध्ये हे कुटुंब जखमी झालंय। फिरोजपूरमध्ये पाकनं ड्रोननं हल्ला केला। हा ड्रोन भारतानं नष्ट केला। मात्र ड्रोनचे अवशेष जे आहेत जळते अवशेष हे खाली पडले आणि त्यामुळे घरामध्ये ही आग लागली होती। गाडीचं देखील यामध्ये नुकसान झालंय। तर ड्रोनचे अवशेष जे आहेत ते आता गोळा करण्यात आले। हे ड्रोन नेमके कोणत्या बनावटीचे आहेत, कोणाकडनं घेण्यात आले याची देखील माहिती लष्कराकडे त्यामुळे राहणार आहे। यादी तुर्की बनावटीचे जे ड्रोन आहेत ते पाकिस्तानकडनं काल वापरण्यात आलेले होते। तर तुर्कीचं कार्गो विमान जे आहे ते काल देखील पाकिस्तानच्या भूमीवर उतरलेलं होतं। भारतीय एअर डिफेन्सला प्रत्येक पाकिस्तानचा हल्ला इथे परतवून लावलेला आहे। पाकिस्तानकडनं भारतातली आज 4 राज्य लक्ष्य करण्यात आली। काश्मीर खोऱ्यामध्ये पूर्णतः ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। तर काश्मीर खोऱ्यात पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आलेला आहे। त्यानंतर सायरनही वाजवण्यात आलेला आहे आणि या प्रत्येक ड्रोन हल्ल्याला बीएसएफने प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाकिस्तानकडून भारतातील 4 राज्यांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे। कुपवाडा, राजौरी, अवंतीपुरा यासारख्या अनेक ठिकाणी, नौशेरा असेल, अखनूर, तंगधार या ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आले। सर्व ड्रोन पाडत भारतानं पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाकिस्तानचे हे हल्ले उधळून लावलेले आहेत। भारतीय एअर डिफेन्सनं प्रत्येक हल्ला परतवून लावलाय। सर्व ड्रोन पाडत भारतानं पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावलेले आहेत। काश्मीर खोऱ्यामध्ये आता सध्या पूर्णतः ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पाकचे ड्रोन पडलेले आहेत। आतापर्यंत पाकिस्तानने जेवढे ड्रोन टाकले होते तेवढे सगळे ड्रोन भारताकडनं नष्ट करण्यात आलेले आहेत। मात्र काश्मीर खोऱ्यामध्ये पूर्णतः ब्लॅकआउट, जम्मू परिसरामध्ये पूर्णतः ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। अवंतीपुरा, जम्मू, अमृतसर या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। श्रीनगरमध्ये देखील एअरपोर्ट परिसरात संपूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। स्फोटांचे आवाज येत असल्यामुळे सायरन वाजायला लागलेले आहेत आणि त्यानंतर ब्लॅकआउट करण्यात आलेले आहे। यावेळी धार्मिक स्थळांना टार्गेट करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केलेला आहे। तर जैसलमेर जवळ आर्मी तळाजवळच हा स्फोट ड्रोन जो आहे तो पाडण्यात आलेला आहे। फिरोजपूरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्यामध्ये कुटुंब जखमी झालंय। जळता ड्रोन खाली पडल्यामुळे हे कुटुंब यामध्ये जखमी झालेलं आहे। या जखमी कुटुंबाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। मात्र पाकिस्तानचे सगळेच ड्रोन हल्ले परतवून लावण्यात आले। फिरोजपूरमध्ये पाकच्या ड्रोन हल्ल्यामध्ये हे कुटुंब जखमी झाले। पाकिस्तानकडनं आता नागरी वस्त्यांना लक्ष्य केलं जात आहे। बारामुल्लामध्ये 8 ते 10 स्फोटांचे आवाज आलेले आहेत। बारामुल्लामध्ये पाकिस्ताननं ड्रोननं हल्ला केला। मात्र हे ड्रोन धावेतच नष्ट करण्यात आले। त्या स्फोटाचे आवाज या ठिकाणी येत आहेत। तर फिरोजपूरमध्ये देखील ड्रोन हल्ला करण्यात आलेला आहे। बारामुल्लामध्ये देखील 8 ते 10 स्फोटांचे आवाज आलेले आहेत। पाकिस्तानकडून 4 राज्यांना लक्ष्य केलंय। मात्र पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतानं जशास तसं उत्तर दिलंय। पाकिस्तानला त्यांचीच खुमखुमी चांगलीच भोवलेली आहे। ही 6 दृश्य आपण पाहतोय। जम्मू, उरी, सांबा, राजौरी, पठाणकोट आणि अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले होते। मात्र हे सर्व ड्रोन हवेतच नष्ट केले गेले। जम्मू, उरी, सांबा आणि राजौरी या भागामध्ये पाकिस्तानकडनं अंधाधुंद गोळीबार करण्यात आला। त्याला भारतीय लष्करानं सडेतोड उत्तर देत तोफगोळ्यांचा मारा करत पाकिस्तानचा हा हल्ला रोखलेला आहे। तर भारताच्या 20हून जास्त शहरांवर पाकिस्तानकडनं ड्रोन हल्ले करण्यात आले। पाकचे सर्व ड्रोन भारतानं पाडलेले आहेत।